जावखेडा हत्याकांड प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। तब्बल 44 दिवसांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। मयत संजय जाधव याचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याला पोलिसांनी हत्याकांड प्रकरणी अटक केली आहे। 20 ऑक्टोबर रोजी घडलेली ही घटना होती। संजय जाधव, पत्नी जयश्री जाधव, मुलगा सुनील जाधव यांची हत्या झाली होती। तब्बल 44 दिवसांनी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। या संदर्भात एकूणच महाराष्ट्रातलं समाजमन ढवळून निघालं होतं। आमचे प्रतिनिधी निखिल चौकर आपल्या सोबत आहेत। निखिल, काय सांगाल? आरोपीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलंय। निश्चितच आज घटना घडून जवळपास 44-45 दिवस झालेले आहेत। 20 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती। यानंतर पोलिसांनी अनेक प्रकारे तपासाच्या सूत्र हलवली होती। 6 जणांची नार्को चाचणी देखील केली होती आणि त्याच्यामध्ये हा जो प्रशांत जाधव ज्याला अटक करण्यात आली आहे हा त्याच्यामध्ये सुद्धा समावेश होता। आणि काल ज्यावेळेस पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन जाधव वस्तीतील काही घरांची झाडाझडती घेतली तेव्हा त्या ठिकाणून त्यांना हत्यारे आणि काही कपडे आढळून आले। त्याच्या आधारेच त्यांनी आज प्रशांत जाधव याला अटक केलेली आहे। प्रशांत हा मयत संजय जाधवचा पुतण्या आहे आणि त्याला अटक केल्यानंतर त्याला आज न्यायालयासमोर देखील हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे या हत्येमागचं नेमकं कारण काय आहे किंवा यामध्ये आणखीन कोण कोण आरोपी होते, काही जाधव कुटुंबातले आहेत की काही बाहेरचे होते, याबाबतचा तपास आता पोलीस करत आहेत। मोठ्या प्रमाणावर आज या घटनेतील हा आरोपी अटक करण्यात आलेला आहे। नक्कीच निखिल, या संदर्भात एकूणच आपण पाहतोय सर्वच राजकीय पक्षांनी असेल, वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी असेल, या प्रकरणातल्या आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढवला होता। पण या दरम्यान एक अशी बातमी आली होती की आरोपीचे जे कुटुंबीय आहेत किंवा एकूणच या सगळ्या संदर्भातले जे जाधव कुटुंबीय आहेत त्यांच्याकडनं असं आलं होतं की आमच्यावर जोर जबरदस्ती होते, गुन्हा कबूल करावा अशी बातमी। आणि आता समोर आलेलं सत्य, या सगळ्यातनं पोलिसांच्याकडनं काय सांगण्यात येतंय? पोलिसांनी या संदर्भामध्ये अजून कुठलाही खुलासा केलेला नाही आहे। आता थोड्या वेळाने जे आयजी साहेब आहेत ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन या संदर्भामध्ये खुलासा करणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणावर राजकीय नेत्यांनी या ठिकाणी येऊन पोलिसांना दबाव देखील टाकला होता, आरोपींना अटक करा, फाशी द्या, सीबीआयकडेच मागणी करा। मात्र मुख्यमंत्री आल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी कन्फर्म केलं होतं की पोलिसांना आणखी काही अवधी पाहिजे आहे आणि ते मुळाशी गेलेले आहेत, त्याचप्रमाणे आज सीएम मुख्यमंत्री आल्याच्या नंतर अवघ्या काही दिवसातच त्यांनी हा प्रकरणाचा छडा लावलेला आहे। नक्कीच निखिल, या संदर्भात प्रशांत जाधवच्या अटकेनंतर केवळ प्रशांत जाधव हे एकच नाव समोर येण्याची शक्यता आहे? या प्रकरणात आणखीन कोणी त्यांचे कुटुंबीय किंवा सह आरोपी म्हणून आणखीन वेगळीच नावं समोर येण्याची शक्यता आहे? निश्चितच आता प्रशांत जाधव याला अटक करण्यात आली आहे। मात्र या संदर्भामध्ये आणखीही नावं पुढे येण्याची शक्यता आहे। आणखीही जाधव कुटुंबियातील संशयितांची तपासणी आज पोलीस प्रशासन करत आहे। त्यामुळे नेमके कोण कोण यामध्ये आरोपी आहेत आणि यामागे नेमकं कारण काय आहे हेच महत्त्वाचं आहे। नक्कीच निखिल, या सगळ्या माहितीनंतर आता जावखेड्यातलं जे वातावरण आहे, प्रशांतचं नाव या क्षणाला जरी समोर आलं तरी त्यानंतर आता जावखेड्यातल्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? गावकऱ्यांनी अद्याप या संदर्भात काही सांगितलेलं नाही, परंतु पोलीस ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळा विषय डिक्लेअर करतील त्याच्यानंतरच गावामध्ये देखील या घटनेचा मोठ्या प्रमाणावर निषेध केला जाईल। कारण एकाच गावामध्ये आज ही घटना घडल्यामुळे याला दलित सवर्ण असं देखील वर्णन त्या ठिकाणी केलं जात होतं। मात्र आज प्रशांत जाधव याला अटक केल्यामुळे आज दलित सवर्ण हा वाद मिटला असला तरी देखील या घटनेमुळे आज गावामध्ये मात्र खळबळ उडाली आहे। नक्कीच धन्यवाद निखिल, या सगळ्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी निखिल चौकर आपल्या या संदर्भात बोलत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।